तर धाराशिवमधील विविध पक्षांमधील कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होतो। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन या कार्यकर्त्यांनी बांधून घेतलेलं आहे। धाराशिवमधील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। धाराशिवचे विविध पक्षातील कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आले। तर मातोश्रीवर हा पक्षप्रवेश या ठिकाणी सुरू आहे। धाराशिव हा तसं पाहिलं तर शिवसेनेचा गड आहे। धाराशिवच्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते ठाकरेंच्या पक्षामध्ये आले। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून घेतले। तर धाराशिव आतापर्यंत शिवसेनेचा गड राहिलेला आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेचं चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि तिथल्या विविध पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होत आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय की धाराशिवमधले वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की 3 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुखांची सर्व बैठक जी आहे ते मातोश्रीवरती पार पडली होती। पक्षवाढी संदर्भात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जे आहे त्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती। त्यानंतर आज आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमधील विविध पक्षातील पक्षप्रवेश जे आहेत ते मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होत आहेत। विशेष करून धाराशिवमध्ये आपण जर पाहिलं तर आमदार आणि खासदार हे ठाकरेंच्याच पक्षाचे आहेत आणि तिथल्याच विविध पक्षातील आणि विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अधिक पदाधिकारी जे आहेत या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः उद्धव ठाकरे सर्वांना शिवबंधन आणि भगवा गमछा देऊन त्यांचं स्वागत करतायत। त्यासोबतच आमदार कैलास पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या केव्हाही लागू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवरती पक्षवाढीसाठी जे आहे ते सर्वच पक्ष जोमाने तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि 3 दिवसापूर्वी मातोश्रीवरती जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने लढायचं यावरती खरं तर चर्चा झाली होती आणि त्याच पक्षवाढी संदर्भात जे आहे ते आता पक्षप्रवेश जे आहे ते मातोश्रीवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची रणनीती कशा पद्धतीने असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर धाराशिवमधील विविध पक्षांमधील कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत। तर तुळजाभवानीची प्रतिमा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना देण्यात आली। मातोश्रीवर धाराशिवमधल्या कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, त्यामुळे धाराशिवमध्ये आणखी शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढणार आहे। तर मातोश्रीवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, धाराशिव आपण जर पाहिलं तर तो नेहमीच शिवसेनेचा गड राहिलेला आहे। शिवसेनेची ताकद त्या भागामध्ये आहे। विविध पक्षांमधले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे आणखी ही ताकद वाढणार आहे।
नक्कीच निखिल, आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेष करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरती जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते मातोश्रीवरचे थांबले होते, कारण की निवडणुका केव्हा होतील याबाबत सर्वांच्या मनात साशंकता होती. परंतु आता ज्या पद्धतीने निवडणुकांचं वारं ज्या पद्धतीने व्हायला लागलं त्यानंतर पक्षप्रवेशाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. धाराशिवची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार स्वतः कैलास पाटील आहेत. बाजूच्या देखील 2 ते 3 मतदारसंघांमध्ये ठाकरेंचे आमदार आहेत आणि स्वतः धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील त्या ठिकाणी गेल्या दोन टर्म जे आहे ते त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचमुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी धाराशिवमध्ये कशा पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आमदार खासदारांकडून रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि त्याच पार्श्वभूमीवरती पक्षप्रवेश होत आहेत. शुक्रवारी जी आहे ते खरं तर जिल्हा प्रमुखांची संपूर्ण राज्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विशेषतः महानगरपालिकांच्या निवडणुका असतील या संदर्भात रणनीती जी आहे ते रणनीती ठरवण्यात आली होती. आणि त्यानंतर पक्षप्रवेशाला जे आहे ते पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या जे आज पक्षप्रवेश करतायत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते आहेत, त्यासोबत इतर पक्षामधील देखील कार्यकर्ते आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हे पक्ष जर पाहिले तर अजून देखील महाविकास आघाडीमध्ये सक्रिय आहेत, परंतु त्यांच्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आता मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. कारण की ज्या पद्धतीने इंडिया आघाडी म्हणून लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून हे सर्व पक्ष एकत्रित लढताना आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या तिन्ही पक्षांची युती राहणार किंवा महाविकास आघाडी राहणार आहे की नाही याबाबत अजून देखील कोणतीही घोषणा झालेली नाही. परंतु त्यांच्याच पक्षातले पदाधिकारी जे आहेत ते आता एकमेकांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात. आज जरी भाजपचे पदाधिकारी असतील तरी त्यामध्ये बहुसंख्य पदाधिकारी जे आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने त्यांची रणनीती आखली जाते आणि पुढील घोषणा कशा पद्धतीने. धन्यवाद. एकूणच माहितीबद्दल. धाराशिवचे विविध पक्षांमधले कार्यकर्ते यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा